ठाणेकरांवर मी प्रेम करतो तसं ठाणेकरांनी माझ्यावर प्रेम केलं म्हणून मी या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो. रंगात रंगली दिवाळी हा कार्यक्रम या ठिकाणी गेले 20 वर्ष आयोजित केला जातोय. मी आयोजक नरेश मस्के यांचं अभिनंदन करतो आणि ठाणेकरांचं अभिनंदन करायला पाहिजे, कारण 6:30 वाजल्यापासून आपण आतापर्यंत या कलावंतांना दाद देत आहे. त्यामुळे सगळ्यात कलावंतांना दाद देणारा हा जगातला उत्तम रसिक प्रेक्षक ठाणेकरच असू शकतो. दिगंबर तर आहे, दिगंबरचेच कलाकारी आहे ना. वाढदिवसाच्या मी दिगंबरला आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि तो कोणाचा तरी वाढदिवस आहे, जैन बगाडे, त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि इथं स्मिताताई आहेत, अमृताताई आहे. नाही, तुमचा वाढदिवस नाही आज, आज तुम्हाला पण शुभेच्छा. पाडवा आहे ना. अमृताताई, नम्रताताई, सर्वांनाच. आणि आपले नाही गार्गी अपकमिंग म्हणजे तुला थोडा रिलीफ, तू रिटायरमेंट नको घेऊस. आणि LICचे आरे साहेब आहेत, सर्व मान्यवर आहेत. ही दिवाळी सर्वांना सुखाची, समृद्धीची, आनंदाची, आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा देतो. आणि नरेश मस्के हे रंगात रंगली दिवाळी साजरी करता करता नगरसेवक झाले, महापौर झाले, खासदार झाले. अरे आमदार होतो ते, मी म्हणलो आमदार कशाला, खासदार वाढवले. आणि मग त्यांना खासदार केल्याबद्दल तुम्हा सर्व ठाणेकरांचं मनापासून मी अभिनंदन करतो. मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. दिवाळीचं पर्व आहे, आनंदाचं पर्व आहे. आणि त्याचबरोबर दुःखाचं, पुराचं सावट देखील आहे. आणि म्हणून बळीराजा दुःखात, संकटात आहे. आपण सगळ्यांनी त्यांना मदत केली आहे. बळीराजाच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र उभा राहिला आणि त्याचे अश्रू पुसण्याचं काम प्रत्येकाने जसं जमेल तसं केलं आहे. सरकार देखील त्यांच्या पाठीशी उभं राहिलं आहे. आणि म्हणून त्यांच्याही जीवनामध्ये अशा प्रकारचा आनंद सातत्याने येत राहो, त्यांची संकटं सगळी दूर हो. मी नेहमी कुठेही गेलो तर परमेश्वराकडे साकडं घालतो, बळीराजाचं संकट अरिष्ट दूर हो. कारण बळीराजा आपला अन्नदाता आहे. आणि म्हणून त्याच्या घरात देखील, आपल्या सगळ्यांच्या घरात लक्ष्मीचा वास राहो आणि गणपतीचा निवास आणि आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहो. आणि खरं म्हणजे आपण दिवाळी हा नुसता सण नाही आहे, आपण सगळे सण साजरे करणारे सगळे लोक आहोत. अगदी गोविंदापासून, गणपतीपासून, नवरात्रोपासून, दसरा, दिवाळी सगळे सण साजरे करतो आपण. ही आपली संस्कृती, आपली परंपरा जोपासण्याचं, पुढं नेण्याचं काम करतो. आणि मी खास करून ठाणेकरांचं अभिनंदन करीन, की ठाणे हे असं शहर आहे की ते सर्व सण अतिशय उत्साहात, जल्लोषात साजरे करतो. काल ठाण्यात तलावपाळी पाहिलं, अतिशय सगळे तरुणाईचा आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. आनंद दिघे साहेबांचं मी नाव या ठिकाणी मुद्दाम घेईन की आनंद दिघे साहेबांनी या सगळ्या उत्सवाला महोत्सवाचं स्वरूप दिलं आणि सगळे उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरे होऊ लागले. मला आठवतं आहे की मी 2022ला मुख्यमंत्री झालो, त्यावेळेस सगळं सण उत्सव सगळं बंद होतं. कोविड म्हणजे ते अगदी कोविड म्हणजे कोविडला आपण पळवूनच लावला. जसा मुख्यमंत्री झालो तर कोविडला लाट नको म्हणून त्याला पळवलं आपण. पण सगळे सण उत्सव गोविंदापासून, स्मिताताई तेव्हापासून सुरू, सगळे निर्बंध मी काढून टाकले. मग गोविंदा झाला, गणपती झाला, नवरात्री झाली, दसरा, दिवाळी, सगळे उत्सव. आणि आजही उत्साह आपण पाहतोय सगळीकडे. आणि आपण खरं म्हणजे आपला भारत देश विकसित भारताकडे वाटचाल करतोय.
आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतो आणि त्याच्यामध्ये आपला देखील सगळ्यांचा मोलाचा सहभाग असला पाहिजे. मोदी साहेब देखील या देशाचं नेतृत्व करतायत, देशाला पुढे नेत आहेत आणि म्हणून आपण देखील खारीचा वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे. आणि म्हणून नवीन पाडवा आहे, पाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि पाडव्याला पण संकल्प आरोग्याचा करूया, समृद्धी आणि त्याचबरोबर शिक्षणाचा, पर्यावरणाचा, शेती समृद्धीचा, आमच्या लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणाचा. आणि लाडक्या बहिणींनी फार म्हणजे लाडक्या बहिणींची जादू होती ना, म्हणून अगदी मी काय राजकीय बोलू इच्छित नाही, परंतु झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लँडस्लाईड विक्ट्री लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे मिळाली. लाडके भाऊ नाराज होतील, लाडके भावांचाही तेवढाच सहभाग आहे, कारण लाडक्या बहिणींनी ठरवलं की मग लाडक्या भावांनाही ते करायला लावलं. आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही ठाणेकरांनी नेहमीच आशीर्वाद साथ दिलेली आहे. तुमच्या आशीर्वादामुळे आणि इथे आलेले सर्व कलावंत यांच्या कलेला देखील आपण दाद दिलेली आहे. त्यामुळे गडकरी रंगायतांमध्ये कुठलाही कार्यक्रम होणं ही कलाकाराच्या दृष्टीने एक अभिमानाची बाब असते, बरोबर ना. त्यामुळे गडकरी म्हणजे अनेक नाट्यगृह झाली, परंतु त्या नाट्यगृहांना मी कमी लेखत नाही, पण गडकरीमधला एक आनंद वेगळाच असतो. आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा ही दिवाळी, हा पाडवा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे दिवस आणू देत आणि सुख, समृद्धी, आनंद आणि आरोग्यदायी आपली दिवाळी जावो. धन्यवाद. आणि सगळ्या कलावंतांचं मनापासून दिगंबर. पुढच्या वर्षी पण असाच कार्यक्रम आपण आयोजित करा. आता गार्गी आहे म्हणजे आणखी डबल इंजिन आणि सगळ्यांचं सहकार्य आहे. खरं म्हणजे सहकार्य सगळ्यांचं असलं तरी सुद्धा इथे व्यासपीठावर किती कलावंत किंवा आम्ही असलो तरी सुद्धा शेवटी समोर बसलेले रसिक प्रेक्षक नसतील तर त्या कार्यक्रमाला शोभा. जय महाराष्ट्र होण्याच्या आधी एक नॉन पॉलिटिकल प्रश्न आहे जो सगळ्या आमच्या मनात आहे. तुम्ही म्हणालात ना भाऊबीज वगैरे ती उद्या आहे, ते उद्यावर टाकू, पण आज पाडवा आहे, बायकोला काय देणार आहे तुम्ही ते सांगा. असं जाहीरपणे कसं सांगा. खरं म्हणजे त्यांच्या वाट्याला मी दिवाळीत थोडाफार येतो एवढंच आहे. आणि सकाळी इकडे रोज 4 दिवस पाठ सुरूच आहे. बघा ती पण कोणाची तरी बहीण आहे, त्यामुळे तुम्ही तिला असं डावलू नका, फार मेवणा फार हे करेल मग. नाही बाबा, त्या सपोर्टमुळे तर सगळं चाललंय ना. शेवटी घरी घर सांभाळणं कुठेतरी लागतं ना. आणि म्हणून लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, सगळ्यांनाच, आमच्या लाडक्या शेतकऱ्यांना, लाडक्या ज्येष्ठांना, सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दिगंबर, तुमच्या सर्व टीमचं, कलावंतांचं मनापासून अभिनंदन. स्मिताताईंचं खास अभिनंदन. गेले अनेक वर्ष, 15 वर्ष आपण 16 वर्ष आपण उत्कृष्टपणे या कार्यक्रमाचं निवेदन करता, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. आयोजक नरेश मस्के, तारेसाहेब, सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. रसिक प्रेक्षकांचं, ठाणेकरांचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. पण गाणी काय नंतर आता अमृता एक गाणं सादर करते. म्हणजे काय मस्त. जय हिंद, जय महाराष्ट्र.